महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा विशेष निधीतून खासदार माननीय श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने व जिल्हा प्रमुख माननीय श्री अरविंदजी मोरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून रामबाग लेन नंबर 0 मध्ये कॉन्क्रीट रस्ता तयार करणे तसेच अरविंद मोरे जिल्हा प्रमुख प्रयत्नाने 40 लाख रुपये मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख आणि मुलाने सांगितले की सतत प्रभागासाठी शिवसेना मार्फत हे काम सुरूच आहे। महापालिकेत नगरसेवक नसताना देखील आमचे प्रयत्नाने व आमदार खासदार यांचे सहाय्याने सतत प्रभागाचा विकास कामाचं काम आम्ही करत आहोत। लोकांची समस्या जाणून त्यावरती आम्ही सतत त्याने काम करत आहे। आज खऱ्या अर्थानं यश भेटलेलं आहे आणि ते निधी भेटलेली आहे। सर्व मान्यवरांचा आभार मानतो। तसेच यापुढे देखील जनतेला चांगल्या प्रकारचे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू। 0 नंबर रामबाग लेन नंबर 1 धोंडीराम चौक ते कब्रस्तान पासून आल्यापर्यंत रामबाग 2 नंबर गल्ली आणि रामबागच्या विकास कामासाठी 7 करोड रुपये आमचे मुख्य नेते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या जोशीबागच्या विकासासाठी या ठिकाणी दिलेले आहेत। आपल्याला माहिती असेल की मागचे 10 वर्ष या जोशीबागेमध्ये रामबागमध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामे झाली नाहीत। पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला जिल्हा प्रमुख पद दिल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मला या ठिकाणी 16 कोटी रुपयाचा निधी रामबाग जोशीबागच्या विकासासाठी दिलेला आहे। त्याचा 7 कोटी रुपये फक्त रामबाग परिसराच्या विकासासाठी आपण या ठिकाणी दिलेले आहेत। संपूर्ण कॉन्क्रीटकरण सिमेंट कॉन्क्रीटकरण या ब्रिज पासून तर धोंडीराम चौक रामबाग लेन नंबर 1 रामबाग लेन नंबर 2 त्याचबरोबर इथून तर कब्रस्तानच्या पासून आपल्या रोपच्या घरापर्यंत असा सिमेंट कॉन्क्रीट संपूर्ण रस्ते या ठिकाणी येत्या 1-2 महिन्यातच चालू होणार आहे। त्यामुळे संपूर्ण रामबागचा सार्वजनिक विकास हाच आमचा ध्यास अशा पद्धतीने आम्ही हे विकास कामं या ठिकाणी हाती घेतलेले आहेत। लवकरच सुप्रीम कोर्टाने निवडणुका घोषित केलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाचा शुभारंभच आज रामबाग लेन नंबर 0च्या या उद्घाटनाने आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे शिवसेना पक्ष संपूर्ण ताकदीने हा जो पॅनल आहे 9 नंबर पॅनल 14 नंबर पॅनल या दोन्ही ठिकाणी संपूर्ण ताकदीने इलेक्शन लढवणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता ही आमची जिलानी मंजिल आहे, त्यात फातिमा मंजिल आहे, अनेक प्रकारच्या धोकादायक इमारती आझाद नगरमध्ये झालेल्या आहेत। या आझाद नगरचा विकास रजिया असून द्या किंवा फातिमा मंजिल असून द्या किंवा जिलानी मंजिल असून द्या या ठिकाणचा विकास करण्याचं काम मी करेल याचं वचन या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना नागरिकांना देत आहे। या ठिकाणी लवकरच कल्याणमध्ये कस्टर योजना आपण आणत आहोत। ज्यांची 100 फुटाची घरं असतील त्यांना सुद्धा 323 फुटाचं कार्पेट एरिया आपण या कस्टर मार्फत देणार आहोत। आझाद नगरमध्ये संपूर्ण म्हणजे मध्यंतरी मी नुरू हे लोक आले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं सोसायटी बनवा, रहिवासी संघ बनवा। अद्याप पण कोणी तुम्ही लक्ष देत नाहीयेत। आझाद नगरचा संपूर्ण विकास तिथं 30 मधली 25 बिल्डिंग त्या ठिकाणी या कस्टर मार्फत करण्याची माझी योजना आहे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आता 100 फुटाचे घर आहेत। भाभीला माहिती आहे सर्वांचे घरं किती आहेत, पण पहिल्या मजल्यावरील, दुसऱ्या मजल्यावरील, तिसऱ्या मजल्यावरील लोकांना सुद्धा या ठिकाणी जरी त्या अति धोकादायक असल्या, अनाधिकृत असल्या तरी सुद्धा त्या लोकांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे कस्टर योजनेमध्ये। त्यामुळे आझाद नगरचा माणूस कुठेही ते या ठिकाणी हे होणार नाही, परागंदा होणार नाही, विखुरला जाणार नाही। त्या लोकांना त्याच ठिकाणी बिल्डिंगमध्ये घरं भेटतील अशा पद्धतीने एक कस्टर योजनेचं काम माननीय शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। परवाच आम्ही खासदार श्रीकांत शिंदेंना, विश्वनाथ भोई, राजेश मोरे हे आपले आमदार आहेत यांना घेऊन आम्ही कस्टरचे जे देशमुख साहेब आहेत किंवा आपले आयुक्त अभिनव गोयल साहेब सुद्धा होते, त्याच्यामध्ये जोशीबाग हा विभाग कस्टर योजनेसाठी टाकावा अशी मी मागणी केल्यानंतर ती कस्टर योजनेमध्ये जोशीबाग विभाग टाकत आहेत। त्यामुळे आपल्याला सर्वांचं भलं होणार आहे। हे घरं म्हणजे जोशीबागेमध्ये सर्वात जास्त अति धोकादायक इमारती आहेत, धोकादायक इमारती आणि या लोकांना प्रोटेक्शन नव्हतं।
म्हणजे हे तोडल्यानंतर आता वीज कापतायत, पाणी कापतायत, लोकांना परागंदा करतायत, भाडोत्री असतील तर त्यांचे जास्त त्रास होतं. पण या ठिकाणी बिल्डरला सुद्धा CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.